नमस्कार, मी आकाश जाधव. एक अपडेट मला एक्झामबद्दल द्यायचं होतं, पण त्याच्या आधी मला एक स्टोरी सांगायची होती. ती म्हणजे काल मी झोपल्याच्या नंतर मला पहाटे एक स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न जे आहे ते असं मी ऐकलं की पहाटे जे स्वप्न पडलेले असतात जे खरे होतात. तर ते स्वप्न होतं की न्यू इंडियाला ॲप्लिकेशनची लास्ट डेट मला वाटतं 1-2 दिवसात 29-28-29 असावी. ती जवळ आलेली आहे आणि अजून न्यू इंडियाला जेवढे अपेक्षित होते तेवढे अर्जच आलेले नाही आहेत. तर हे स्वप्न मला काल पडलं होतं. शेवटचे 1-2 दिवस आहे. बरं त्यातल्यात होतं असं की ज्या ज्या लोकांनी अप्लाय केलेलं आहे त्यांच्यामध्ये पण डबल डुप्लिकेशनवाले जे अर्ज आहेत ते मायनस होतील. न्यू इंडियाच्या प्रीच्या एक्झामच्या दिवशी एक्झाम आहे मला वाटतं IBPS क्लरिकलची मेन्स. तर त्यामुळं काही लोकांना एका दिवशी 2 ठिकाणी ॲडजस्ट होणार नाही. भारतामध्ये महाराष्ट्रात नाही. काही लोकांचे मेन्सचे सेंटर वेगळे. बरं अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे महाराष्ट्रामध्ये दसरा आणि दिवाळीमध्ये दिवाळी सण मोठा असतो, पण काही राज्य असं असतात जिथे दसरा जेन्युनली खूप मोठा असतो. नवरात्रीसारखे सण गुजरातमध्ये मोठे असतात. त्यानंतर देवी जे आहे ते देवीचा मोठा उत्सव जो आहे तो वेस्ट बेंगॉलमध्ये उडीसामध्ये जो तो होतो. तर त्यामुळे तिथे गाड्या फुल असताना ट्रॅव्हल्स या सगळ्या गोष्टींमुळं मुलांना एक्झाम त्यांची इच्छा जरी झाली की मला द्यायच्या दोन्ही एक्झाम एक एक्झाम, तर त्या केसमध्ये थोडीशा अवेलेबिलिटी आणि बाकी सगळ्या गोष्टींना थोडंसं अवघड जाणार आहे. जी स्थिती आपल्याला दिवाळीमध्ये होते की दिवाळीमधून फॉर एक्झाम्पल आपल्याला जायचं आहे, आपल्याला पुण्याहून जायचं आहे, कुठेही पुण्याहून संभाजीनगरला जायचं आहे, पुण्याहून आपल्याला अमरावतीला जायचं आहे, यवतमाळ जायचं आहे. तर अशा वेळेला किलोमीटरचं जे भाडं असतं पर किलोमीटर हे विमानापेक्षा जास्त असतं आणि तेही सीट कुठे मिळते, तर सीट कुठेच मिळत नाही. ड्रायव्हरच्या बाजूला जो गिअर बॉक्स असतो ते गिअर बॉक्सवर मांडी घालून बसावं लागतं रात्रभर आणि त्या पद्धतीने यावं लागतं. अशा पद्धतीचा अनुभव मीही घेतलेला आहे, अशा पद्धतीचा अनुभव तुम्हीसुद्धा घेतात. तर अशी अवस्था सध्याला अशी अवस्था दसऱ्याच्या काळामध्ये जी आहे ती वेस्ट बेंगॉलमध्ये, ती उडीसामध्ये आणि नवरात्रीच्या काळामध्ये पाहायला गेलं तर गुजरातमध्ये जे ते होत असते. तर अशा गोष्टींचं एक बेनिफिट तुम्हाला होऊ शकतं. तर ते पडलेलं स्वप्न आहे, तुम्ही त्याला कसं आर्टिक्युलेट करतायत आजच्या ह्या व्हिडिओ तुम्ही कसं आर्टिक्युलेट करताय मला माहिती नाही, पण माझी अशी अपेक्षा होती की तुम्ही सगळ्यांनी, कारण की IBPS क्लर्कचा निकाल लेट लागला. तुम्ही काय म्हणणार IBPS क्लर्कचा निकाल लागू द्या मग आम्ही ठरवू काय करायचं ते. तसं नका करू. तुम्ही IBPS क्लर्कचा निकाल जेव्हाही लागत असेल एवढं मी म्हणेल की ज्या दिवशी न्यू इंडियाच्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे त्यावेळेला तुम्ही अप्लाय करावा. लास्ट डेटच्या दिवशी का होईना तुम्ही अप्लाय करावा. बाकी एक्झाम सेंटर त्याला अलाइन करून घ्या. तेव्हापर्यंत IBPS क्लर्कचा निकाल लागला तरी ठीक, नाही तरीसुद्धा न्यू इंडियाच्या हिशेबानं न्यू इंडियाला ॲप्लिकेशन कमी आल्याचं स्वप्न पडलेलं असल्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जे ते केलं पाहिजे. आता ह्या सांगितलेल्या माहितीला, सांगितलेल्या गोष्टीला तुम्ही कसं इंटरप्रिट करतात ते तुमच्यावर डिपेंड आहे. एखादी माहिती मला जशी सांगायची मी त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो, पण माझी माझी खूप जास्त इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी न्यू इंडियाच्या एक्झामला जे ते अप्लाय करावं. हीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, हेच पहाटे पडलेलं स्वप्न मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. धन्यवाद.